सकाळचे आता 6:30 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही अविधा सोडले. थोडं लवकर सोडतोय. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं होतं तुम्हाला काल की 9:30 पावणे 10लाच इथं चटका बसायला लागतो उन्हाचा. त्याच्यामुळे आम्ही आता 6 वाजता निघायला लागलो आहे. थोडं एक 15 मिनटं अंधार असतो. तसं उजेडलेलं असतं, दिसतं व्यवस्थित, त्यामुळे काय एवढासा प्रश्न नाही येत. फक्त बोर्ड फॉलो करतो आहे आपण, त्याच्यामुळे काय एवढा अडचण नाही येते. आणि रात्री आश्रमामध्ये सुंदर अशी पुरी, डाळ आणि भात. सकाळी सुमन यांना म्हणलं होतं, मैया आज पुरी खायची फार इच्छा झाली आहे. आणि आश्रमात गेलो, आंघोळ वगैरे केली आणि सुमन मैया आपलं फेरफटका मारायला गेल्या. तेव्हा त्यांना पुऱ्याच तळताना दिसल्या. मला म्हणल्या, सकाळी तुझी जी इच्छा होती ती आज पूर्ण होणार आहे. म्हटलं काय झालं, मला तर विसरलो होतं मी काय म्हणलं होतं मैयाला. मैया म्हटल्या, सकाळी तू म्हणला होता ना काहीतरी खायचं आहे. मला 5 मिनटं आठवलंच नाही. नंतर म्हटलं अरे तळलेला आयटम. म्हटलं अरे हा पुरी. म्हटले जा बघून ये, पुऱ्या कसल्या गरम गरम तळतात येत. जाऊन बघितलं मी. तिथले जे सेवेकरी होते ना ते म्हटले क्या हुआ. त्यांना म्हटलं असं असं मी सकाळीच आमच्या मैयांना म्हणलो की सॉरी अजून खोकला येतोय. मैयांना म्हणलं की मैया आज पुरी खायची फार इच्छा झाली आहे, तर आणि इथं पुऱ्या बनतात येत. ते म्हणलं तेच त्यांना म्हटलं की नर्मदा मैयाची इच्छा, त्याच्यामुळे होते. ते हसायला लागले. लगेच जय घोष झाला, नर्मदा मैया की जय. ॲक्च्युली आहे ना, शक्यतो आश्रमांमध्ये ना मी शूट जास्त करत नाही, कारण काही आश्रमांमध्ये त्यांचं पावित्र्य पाळलंच पाहिजे. काही ठिकाणी जिथं थोडं बंधनं शिथिल आहेत, प्रॉपर ते आश्रम नाही आहेत, संत वगैरे जास्त नाही आहेत तिथं किंवा नसतात, तिथं जिथं सेवा करतात तिथंच मी फक्त शूट करण्याचा प्रयत्न करतो. ते पण पहिलं विचारतो, कारण काय होतं उगाच मग आपल्याच लोकांना नावं ठेवतात महाराष्ट्रातले, कारण ते विचारतात पहिलंच कहासे आहे हो. आणि मग ते आपण जर असलं काय मोबाईल दिसला तर मग अवघड होतो विषय. काल पण ते मणी नागेश्वरला गेलो होतो ना आम्ही, तिथले महंत असले चिडले एका माणसावर. डायरेक्ट मोबाईल चालू केला आणि व्हिडिओ चालू केला त्यांनी घरी, म्हणजे व्हिडिओ कॉल केला होता, घरच्यांना दाखवत होता आश्रम. मग तो एक जण होता तिथलाच महंतांच्या म्हणजे खालच्या ह्याचा असेल, एवढा चिडला ना, म्हटला आपके घर पे हो क्या आपके, आश्रम वगैरह कुछ समझ में आता है कि नहीं, आश्रम के कुछ नियम होते हैं और आप घर में जैसे घूमते हो वीडियो कॉल करके मोबाइल निकाल के, वैसे यहाँ पे घूम रहे हो. जबरदस्त. मग त्याच्यामुळे ना मी अजिबात काही मोबाईल काढतच नाही. महंत चांगले विचार सांगतात पण तरी पण मोबाईल मी काढत नाही, कारण त्यांना आवडतंय नाही आवडतंय तो विषय असतो. आणि चुकून आपण जर म्हणलो की महन जी मोबाईल मैं व्हिडिओ निकालो आपका, मग ते जर आपल्याला ज्ञान देणार असतील तेच नाही मिळालं तर मग अर्थच नाही ना परिक्रमेला. त्याच्यामुळे मी शक्यतो आहे ना तो प्रयत्नच करत नाही. नर्मदे हर. आवाज आहे का फक्त तुम्ही? सुंदर ना. आमची रोजची सकाळ अशी असते बघा. नर्मदे हर. फक्त स्ट्रगल काय असतं माहिती आहे का, रात्री आश्रमांमध्ये संध्याकाळी पोचणे, जागा मिळणे, एवढा स्ट्रगल असतो. नर्मदे हर. नर्मदे हर. आवाज तर ऐकाच तुम्ही परत. आणि सूर्य भगवान बघा, वा. नर्मदे हर. जबरदस्त धुक्याची चादर आहे बघा.
परिक्रमावासी बघा किती आहेत. झुंड झुंड आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर अशी पपयांची शेती केलेली आहे. हा ना, पपया किती गोड लागलेत ना, बघ ना किती छान दिसतात आहेत. आणि केळींची बाग, केळी भरपूर आहे तिकडं आहे ना. आणि असं कव्हर केलं जातं, मला असं वाटतंय किडींपासून रक्षण करण्यासाठी करत असतील. पपया पपयाच पपया इकडं. वाह 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 वाह, निसर्गच इकडं. तेच दुपारी नको नको होतं, कारण मोठी मोठी झाडं नाही आहेत इकडं. इकडं शेतीच जास्ती आहे, मोठी झाडं कमी आहेत. आवाज आहे का? आवाज. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आम्ही थोडा विसावा घेतोय आता. 9 वाजलेत सकाळचे आणि 11 किलोमीटर ऑलरेडी झालेत आमचे. पाणी मोठा सांज. अच्छा, तर थोडं पाणी संपलं होतं. बघा हापशा मागे दिसतोय का? अरे देवा, खोकला आणि काय पुऱ्या खातोय रात्री. नर्मदे हर. ते ना छोटस असं मंदिरा टाईप आहे. किती वर्ष जुनं असेल ना हे झाड. बाप रे बाप, 400-500 वर्षापूर्वीचं असेल आहे ना. आणि मैया आलेले आहेत. नर्मदे हर. क्या चाहिए मैया? मैया क्या चाहिए? ओ मैया क्या चाहिए? नोट. ये लो ना नोट. नर्मदे हर. खाना खाओ उससे. ना. क्या खाओगे फिर? क्या खाओगे? ना. दे. दे. खाना खाओ उससे. खाना क्या खाओगे उससे? क्या खाओगे उससे? क्या क्या खाओगे? भाषा नाही कळत आहे. बऱ्याच लोकांना असं म्हणणं आहे की तुम्ही आता संन्यासी आणि तुम्ही पैसे देऊ नका कोणाला. अहो मला सांगा, अशी गरीब लोक भेटतात, त्यांना पैसे नाही द्यायचे तर कोणाला पैसे द्यायचे? आणि ठीक आहे, संन्यासी आम्ही सगळं मान्य आहे आम्हाला, पण आम्ही संन्यासी एवढे पण नाही आहे की आम्हाला मन आहे ना. हा आहे का नाही मैया? असं कसं म्हणजे त्यांना ते लाख परिक्रमेचा नियम असेल, मान्य आहे. पण आता हे बघा, हे बाबा होते इथं बसलेले, खायला पैसे मागत होते. देणार नाही का? 10 रुपये तरी देणार आपण. मग आपण सिटीमध्ये नाही देत भिकाऱ्यांना, पण काय अवस्था आहे बघा ना या लोकांची. त्यांना खायला 2-4 रुपये दिले तर काय फरक पडतो? आणि लोक परिक्रमेचे अफाट नियम पाळत नाही. 2 व्हीलरवर बसून बसून जातात. ते चुकीचं आहे एकदम. थोडं नियमांना थोडी मानसिक भावनिक गोष्टींसाठी तरी थोडी बगल दिली पाहिजे. हा ना, हो ना, हो ना.
पहिले बघ आत्ता पण साधू संत असतील ते नाही पैसे देऊ शकत, पण आपण आता सांसारिक लोक थोड्या काळासाठी संन्यासी झालोय, ते तर देऊ शकतात ना 2-5 रुपये. त्यांचं पण पोट भरल ना, जरा आनंद पण मिळेल आपल्याला, हो ना. नर्मदे हर. आता हे बरोबर चूक आहे ना, हे सगळं मैया बघून घेईल आहे ना. आपण कोण ठरवणार आहे का हो? तेच ना. कदाचित आम्हाला मैया बुद्धी देत असेल की 2-5 रुपये द्या त्यांना. बघा तुम्हाला आता पटलं तर ठीक, नाही तर काही लोकांना नाही पटणार, मला माहिती आहे. येऊ शकते ना. आता हा आता बोलता बोलता विषय निघाला आपल्याला. शूलपाणीमध्ये एक बाई मैयाच होती, रोडवर उभी राहिलेली होती. त्यांना म्हणलो मैया इतने थंडी में क्यों खड़ी हो आप, क्या चाहिए आपको? तर ती फटकन माझ्याकडे आली. मी घाबरलो बरं का 2 मिनटं. एक तर ऑलरेडी मला ताप आलेला होता. अशी पटकन आली, कमंडलूला हात लावला. म्हटलं मैया इसकी तो हमने विधिवत पूजा की है, तो हम कमंडलू तो नहीं दे सकते. मग पाणी दू क्या, तो पाणी नाही चाहिए था. तर ती म्हणली नाही मला कमंडलूच पाहिजे. मग तिला जरा 20 रुपये दिले, घेतले तिने 20 रुपये, पण तरी पण तिला कमंडलूच हवा होता. एक क्षण असा आला होता की मी तुटलो होतो, की मी असं वाटलं होतं की माझं देऊन टाकावं कमंडलू. पण ते शेवटी आपण तिथं पूजा वगैरे केली होती ना ओंकारेश्वरला, संकल्प घेतलाय, त्याच्यामुळं ते नाही देता आलं. मैयाला तेच म्हटलो मैया आम्ही नाही दे सकता, वो दुसरा कुछ भी मागो. त्यांनी बॅग मागितली असती तरी बॅग दिली असती. म्हटलं दुसरा कुछ भी मागो, कमंडलू नाही दे सकता. कमंडलू दंडक और मैया. त्या मैयाला तेच पाहिजे होतं. आणि ते अजूनही घोर लागून राहिलाय मला की त्यांनी मागितलं आणि आपल्याला देता नाही आलं. चला आता काय करणार आहे ना, आपल्या पण हातात काही गोष्टी नसतात. ज्या हातात आहे ते आपण करू शकतो. 2-5 रुपये त्यांना पोटाला देऊ शकतो. चला नर्मदे हर. भावना बघा हो आमच्या, बाकी तुम्ही नियम वगैरे थोडं इकडं तिकडं करा, भावना बघा आमच्या, एवढंच मला म्हणायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. मागाशी आहे ना तिथं बसलो होतो, एक मोर उडाला. सुमन माया म्हणले अहो काय तुम्ही मिस केलं ते. म्हणलं अहो माई आता काय करणार, मायाची इच्छा. मग नर्मदा मैया म्हणली हे घ्या, मोरच मोर. नर्मदे हर. नर्मदे हर. गाव उचेडियामध्ये आम्ही आलो आहे, गुमनदेवच्या इथंच आहे जवळपास. मा नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम. त्यांनी आवाज दिला महाराजजींनी बालभोगसाठी. नर्मदे हर. बालभोग, फरसाण, नमकीन. नर्मदे हर. चहा पण असेल बहुतेक. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री गुमानदेव मंदिराच्या इथं आलो आहे आम्ही आता. हे गावच ह्याचं गुमानदेव नाव आहे. चाललं आता दर्शनाला. 16-17 किलोमीटर झाला सकाळपासून. 10:15-10:30 काहीतरी झालेत. नर्मदे हर.
नरमध्ये मस्त दर्शन झालं आणि इकडे थोडं पुढं आलो आहे बघा, ब्रिज क्रॉस केला गुमानदेवच्या त्या कमानीच्या इथून आणि इकडे आलो चहा प्रसिद्धीसाठी. बोलवलं त्यांनी, सुंदर आहे बघा ना, मस्त वाटतंय ना, सजवलंय भारी त्यांनी. नरमध्ये ह्या रोडने आम्ही चाललो होतो आणि आश्रम किती दूर आहे ते विचारायला थांबलो होतो. तर पाणी दिसलं इथं आहे बघा, मैया इथं होती. हां, तर मैयाला विचारलं, मैया आश्रम किती लांब आहे? मैया म्हटली खूप लांब आहे. म्हटलं मग कपडे धुऊ का? कपडे ओले झाले मैयाचे. तर मैया म्हटली आश्रम खूप लांब आहे अजून. म्हटलं मैया मग जरा कपडे धुवायला पाणी मिळेल का? धुवा ना, काय प्रॉब्लेम नाही. सो मग आता इथं सगळं बिस्तारा टाकलाय आणि इकडं आम्ही कपडे धुतोय. माझी तर मी वाळायला घातली कालच, काय का धुतली होती. सो वाळतील आता लगेच, खूप गरम होते. आणि दुपारचे मला वाटते 11:30 वगैरे झालेत आणि ऑलरेडी आम्ही 17-1 किलोमीटर चाललो आहे. छान, चला. नरमध्ये माझ्या मते एक 10-12 किलोमीटरला आश्रम असेल. नरमध्ये झाडाखाली सोय केली आहे मैयाने आमची, आहे का नाही? हे बघा, तो बास आहे ना तिथला होता, म्हटल्या ह्या झाडाखाली जाऊन बसा. हे बघा, जब्बर मस्त काम झालंय. नरमध्ये सगळी मैयाची कृपा आहे, मैया करून घेते सगळं. नरमध्ये आणि अशा प्रकारे सरस्वती मैया आलेल्या आहेत. आमचा फोन चालूच होता की असं असं आहे, आम्ही इथे हे कपडे वाळायला वगैरे सुकायला ठेवलेले आहेत आणि कपडे धुतलेत. सो या तोपर्यंत. मग 2 वेळा कॉल झाला आमचा. ओ बास की आता किती धुताय? चला, मैया आल्यात, त्या सरस्वती मैया आल्यात. कासव नका म्हणू, सरस्वती मैया आल्या. आता जवळ आल्या. आता मला असं वाटतं त्यांना पुढंच जाऊ दे, आपण कपडे सगळे गोळा करू आणि ठेवू आणि त्यांना मागून टोप्पा देऊ, आहे का नाही? नरमध्ये नाही ना मजा येते. आम्हाला पण रोडनी मजा येत नाही, काय सांगायचं आहे. निसर्ग बघा सकाळचा कसा होता ना आत्ताचा कसा होता, हा फरक आहे. पण ठीक आहे, खराब रोड आला ना, असं म्हणजे खडी वगैरे असली तर पायांना त्रास होतो. तसा हा सिमेंटचा रोड पायांना त्रास नाही देत. फक्त एकच आहे, ऊन खूप आहे ना, तर वाफा येतात खालून, रोड तापलाय ना, तेवढंच विषय. पण ठीक आहे, मैया देते शक्ती. नरमध्ये इतकी धूळ, इतका फुपाटा, बाप रे बाप. आज तर हैराण झालो राव. कधी कधी समजत नाही की लोक रस्त्याने कशी परिक्रमा करतात. अरे देवा. नरमध्ये हे बघा, अशी देणगी मिळत असती, कधी रस्त्याने, कधी आश्रमात. आणि नाही म्हणायचं नाही कोणाला. नरमध्ये बापरे, समोर एवढ्या फॅक्टरीज आहेत ना, त्याच्यामुळे एवढ्या ट्रक चालतात आहेत, बाप रे बाप. त्याच्यामुळे एवढी धूळ उडतीये, त्यात गरम होतंय. आपले शेतातले रस्ते परवडतात ह्याच्यापेक्षा. नरमध्ये मांडवा बुजुर्गमध्ये आम्ही पोचलो आता आणि
सुंदर मंदिर आहे. आणि हे बघा इकडं सगळं फुल झालंय. हे बघा दिसलं सगळं फुल आहे. सो आम्ही आता या साईडला आसन लावलं. इथं शनी महाराजांचं सुंदर मंदिर आहे. नागतीर्थ रोड या सुंदर आहे ना. जय जय बजरंगबली. जय सियाराम. आणि मंदिराच्या बाहेरच आम्ही इथं आसन लावलंय. नर्मदे हर. सरस्वती मैया येतात आहेत मागून, 1 तास मागे आपल्या. आणि इकडं लावलंय आसन. नर्मदे हर. किती प्रेम आहे त्यांना. एवढा त्रास होते तरी उठून सगळ्यांना प्रसाद देतात. सरस्वती मैया आलेल्या आहेत. बराच वेळ झाला. किती प्रेम आहे बघा ना. ते स्वयंपाक बनवत आहेत ना, त्यांना सगळ्यांना त्यांनी आहे ना प्रसाद आहे ना भरवलाय. एवढं प्रेम आहे त्यांना. हात बीज येत म्हणून. मैया ओ मैया ओ मैया नर्मदे हर. बघा पदर घेतला वरती, बघितला का. हा फोटो नाही व्हिडिओ करतोय. हा झाला पुतळा तुमचा. नर्मदे हर. नर्मदे हर. हम तो अभी नर्मदे नर्मदे हर. मंडवा नर्मदे हर.